तर लामा फेऱ्याची सुरुवात ॲक्च्युली कुठून झाली, जसं की त्यामध्ये 2 शब्द आहेत, लामा आणि फेरा. ह्युमन स्पिरिटशी कनेक्ट करणे. मी लहानपणापासून स्पिरिटशी कम्युनिकेट करते, ह्युमन स्पिरिटशी. म्हणजे मला लहानपणापासून त्यांचे अनुभव येतात, ते त्यांचा प्रेझेन्स दाखवून देतात की आम्ही आहे ते, पण त्यांनी मला कधी त्रास दिला नाही. मग हेही होतं की हे मलाच का दाखवतात, बाकीच्या घरच्यांना हे का जाणवत नाही. जे काही हे ब्लॅक मॅजिक करणारे तांत्रिक असतात, मांत्रिक असतात, हे अशा अतृप्त आत्म्यांना पकडतात. त्यांनाही आम्हीच दिलेलं असते की मी तुला तुझं शेड्यूल देईन, तुला वापरायचं शेड्यूल देईन, तुझ्या इच्छा तू पूर्ण करून, पण माझं काम करायचं आहे. मोस्टली ब्लॅक मॅजिक करणारे कोण असतात, हा इल्युमिनाटी हा जो टर्म आहे आजकाल खूप जणांकडून ऐकायला मिळतो. इव्हन त्याचा जो साईन पण आहे तो पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतो, आणि बऱ्याच सेलिब्रिटीज सुद्धा तिकडे गेलेले आपल्याला दिसतात. आणि एक सेलिब्रिटी तिथंपर्यंत जाऊन परत आलेला पण आहे, सिंगर. हो, की ज्यांनी इल्युमिनाटीला फॉलो केलेला, आपला सोल ऑलरेडी विकलेला आहे, रातोरात स्टार बनतात, खूप ग्रोथ होते, खूप पैसा मिळतो, आणि एक सडन डेथ होते. तर सिम्बल्स मी जसं ड्रॉ करायला चालू केलं, ती मुलगी दिसताना एकदम अशी वीक दिसते, छोटीशी दिसते, बाकी वेळेला आवाज पण येत नाही, इतकी जोराने किंचाळायला लागली, ओरडायला लागली ती मुलगी, सोडा मला सोडा, हे थांबवा, हे काय करताय, मला खूप त्रास होतो. आणि ती पूर्ण अशी बेडवरून उचलून आपटत होती स्वतःच खाली, बेडवर झोपवलं, मला सोडा, हे रडायला लागली, काय आहे सोडा मला. नमस्कार, मी रोहित गायकवाड, रिअल इस्टेट प्रशिक्षक आणि लेखक, तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत डॉक्टर ज्योती, ज्या वेगवेगळ्या विद्यांमध्ये एक्सपर्ट आहेत. आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल, बघायला मिळेल वेगवेगळ्या विद्यांबद्दल, जसं की पितृदोष कसा काढायचा, पुनर्जन्म याबद्दल त्यांचं मत काय आहे, लामा फेरा हिलिंग टेक्निक जी ब्लॅक मॅजिक काढण्यासाठी, कर्णीबाधा असेल, भूत प्रेत पिशाच या गोष्टींवर प्रभावी उपाय म्हणून वापरली जाते, वेगवेगळ्या योग साधना, स्पिरिच्युअलिटी यावर आपण डिस्कस करणार आहे. मला अपेक्षित आहे हा थोडा वेगळा विषय आपण आतापर्यंतच्या पॉडकास्टमध्ये जो कव्हर केला नव्हता त्याला आपण हात घालण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला नक्की आवडेल, तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या जर्नीपासून. मॅम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. खूप खूप धन्यवाद. मॅम, तुमचा प्रवास काय होता, म्हणजे यापूर्वी तुम्ही काय करायचे, या क्षेत्रामध्ये काय आले, याचे रिझल्ट्स काय आहेत, बेसिकली तुमच्या दृष्टीनं ही फील्ड इग्नोर्ड आहे, म्हणजे फार लोकांना इंटरेस्ट नसतो, किंवा इंटरेस्ट नसण्यापेक्षा अवेअरनेसच नसतो, आणि बऱ्याच लोकांसाठी कदाचित अंधश्रद्धा असू शकेल, पण काही गोष्टी या कंट्रोलच्या बाहेर आहेत, जसं आपण ऑफ कॅमेरा बोलत होतो. तर तुमची जर्नी ऐकायला आवडेल, प्लस आमच्या ऑडियन्ससाठी आपण ज्या काही सर्व्हिसेस देतात त्या इंट्रोडक्शन मध्ये अगदी शॉर्ट मध्ये कव्हर केल्या तर लोकांना पुढे कनेक्ट करायला सोपं जाईल. नक्कीच. जसं की मी आता सुरुवातीला लास्ट माझा जो जॉब होता तो कॉर्पोरेटमध्ये होता, म्हणजे 10+ इयर्स मी कॉर्पोरेटमध्ये जॉब केला. त्याच्या आधी बालपणापासून जायचं झालं तर माझा जन्मच मुळात वेगळ्या प्रकारे झाला. म्हणजे माझी ऑलरेडी 2 मोठी भावंडं असतानाही वडिलांनी सगळ्यांच्या विरोधात जाऊन परत स्टँड घेतला, नाही अजून एक मूल हवंय. तर ती त्यांची इच्छा होती, रिझन शेवटी ते युनिव्हर्सचं होतं. त्यामुळे त्यांनी नवस सुद्धा केला कुलदेवतेकडे, अजून एक पाहिजे आम्हाला. त्याच्यासाठी वाट बघावी लागली, आणि अर्थातच जेव्हा एखादा स्पेशल सोल जो असेल, पॉवरफुल आत्मा जन्म घेणारा असेल, तर त्या आईलाही तसंच असावं लागतं, आणि बराच त्रास तिला सहन करावा लागतो. त्यामुळे आईलाही त्या सगळ्या त्रासातून जावं लागलं. बऱ्याच विचित्र घटना घडल्या माझ्या जन्मानंतर. बरंच वेगवेगळं, म्हणजे थोडक्यात एक लक्षात येत गेलं की हे नॉर्मल नाहीये, काहीतरी विचित्र आहे, वेगळं आहे. आणि माझ्या घरी कुठलंही कर्मकांड कधी फॉलो केलं जात नव्हतं. मुळात माझी आई ही खूप मोठ्या आणि मुक्त विचारांची आहे, ज्यामुळे तिचा पहिल्यापासून विश्वास असा होता की मंदिरात गेलं, हात जोडलं, नमस्कार केलं, उपवास केला म्हणजेच देव मिळतो, असं नाही. तिचं म्हणणं हे पहिल्यापासून हे होतं की तुम्ही श्रद्धा ठेवा, इथून नमस्कार केला तरी तो पोचतो, कुठलाही दिखावा करण्याची गरज नाही. आणि हे संस्कार होत होतेच, पण मला स्वतःला खूप प्रश्न पडलेले असायचे अगदी लहान वयात सुद्धा, की एखादी गोष्ट ही अशीच का आहे, किंवा मग ती तशी का नाही, आणि जर वेगळं असतं तर काय झालं असतं. जसं की मला लहानपणी प्रश्न पडायचे
की आपण आता इथे राहतो, पण आपल्यासारखं अजून दुसरं जग पण असू शकतं का? आणि हा प्रश्न मला जवळपास आय थिंक 5-6 वर्षाची मी असताना मला तेव्हा पडलेला प्रश्न होता. बापरे! आणि जर मग आहे तर मग ते कुठे आहेत? आपल्यासारखेच आहेत का? तिथे जायचं कसं? पण उत्तर देणार कोण? कारण आपला जो सिलेबस असतो शाळेचा त्यात त्यात एवढं शिकवलं काही जात नाही. नसतं किंवा अर्थात घरात पण एवढं कोणी असं नसतं, की या गोष्टींची उत्तरं देऊ शकेल. बरोबर. मग तेव्हा पर्याय काय उरतो आपल्याकडे, की जिथचे माध्यम मिळेल त्यातून शोधत जाणं. आणि मला लहानपणापासून स्वप्नांच्या माध्यमातून मार्गदर्शन खूप येतं, व्हिजन्स येतात. ओके. इंट्युशन, सायकिक एबिलिटीज माझे नॅचरली स्ट्राँग होते. मला पटकन सेन्स व्हायचा. एखादी व्यक्ती समोर आली, मी घरच्यांना सांगायची, ती व्यक्ती नाहीये बरोबर. लहान वयात समजत नव्हतं, की नेमकं कुठल्या शब्दामध्ये ते एक्सप्लेन करायचं. आणि त्या व्यक्ती मोस्टली नात्यातल्या असायच्या, ओळखीतल्या असायच्या, ज्या कायम घरी येतात. आणि मी असं काहीतरी सांगितल्यानंतर ऑफकोर्स कोणालाही ते पटणार नाही. मे बी हिला कम्फर्टेबल नसेल, कारण मी खूप मितभाषी होते. आताही तशीच आहे मी. मला जास्त बोलायला आवडत नाही. गर्दी वगैरे गोंधळ आवडत नाही. मग ते घरच्यांचं म्हणणं होतं, की कदाचित यामुळे ही असं सांगत असेल. पण नंतर लक्षात येत गेलं, की मी जर एखादी गोष्ट सांगतेय, तर ते खरंच घडतंय तसंच. आणि खूप आधीच मी सांगून द्यायची त्यांना, की अशी गोष्ट घडणार आहे किंवा या व्यक्तीपासून लांब राहा तुम्ही. म्हणजे प्राणी, पक्षी कोणाच्याही बाबतीत असो आणि प्राणी, पक्षी, निसर्ग यांच्यासोबतच जास्त काळ असायचे. त्यांच्याशी कम्युनिकेट करायचे. आणि घरात कोणाला काही लागलं, जसं की मुरगाळलं आहे, काय आहे. मी लहान आहे घरी त्यामुळे मोस्टली वडिलांचं असं असायचं, की थोडंसं मसाज करून दे, कुठे काय लागलं आहे. एकदा करून दिलं, की ते कितीही दुखणारी बाजू असेल, ती दुसऱ्या दिवशी सगळं गायब झालेलं असायचं. हो. मग ते माझ्यावरच यायचं दरवेळी. मग कधी मी अवेलेबल नाही. त्यावेळी मग दुसऱ्या कोणाला तरी सांगितलं जायचं, पण ते कमी होत नव्हतं. मग ते घरच्यांनाही प्रश्न पडायचा, की आम्ही केलेलं कमी का होत नाही? तू नेमकं काय करतेस दाखव. तर ते केल्यानंतरही ते कमी होत नव्हतं आणि मी खरंच काही वेगळं करत नव्हते. तर या सगळ्या गोष्टी काय होत्या? तर एक तर माझ्याकडे नॅचरल हीलिंग पॉवर्स दिलेल्या होत्या, ज्या युनिव्हर्सकडून मला गिफ्ट म्हणून आलेल्या आहेत. टेलिपॅथी माझ्याकडे आलेली आहे, की मी नॅचरली कम्युनिकेट करू शकते किंवा इंट्युशन्स चांगले आहेत, म्हणजे सायकिक एबिलिटीज. माझे सगळे क्लिअर सेन्स सगळे ॲक्टिव्ह होते. आणि शाळा ते माझं लास्ट जे MBA मी केलं, डबल MBA झालं, म्हणजे इंजिनिअरिंग झालं. माझं समाधान तिथेही झालं नाही. नंतर मी BA ऑनर्स केलं इंग्लिशमध्ये, सायकॉलॉजीमध्ये स्पेशल स्टडी Great. केला. तरीही समाधान झालं नाही माझं. त्याच्यानंतर मी डबल MBA केलं. तेव्हा जाऊन थोडंसं कुठेतरी समाधान वाटलं, की ठीक आहे आता म्हणजे हे एज्युकेशन माझ्यासाठी पुरेसं आहे. याच्यानंतर मग माझा जॉब वगैरे चालू झाला. वेगवेगळ्या टीम्समध्ये काम करत होते. माझे सीनियर्स बदलत होते. माझी टीम बदलत होती. पण मी तिथे फिट होत नव्हते. कारण मला तिथेही कळायचं समोरचा माणूस खोटं बोलतोय. खूप कॉर्पोरेट वर्ल्ड जे जॉब करतात कॉर्पोरेटमध्ये त्यांना माहीत लक्षात आहे. येईल. हो. तिथे परिस्थिती काय असते किंवा पॉलिटिक्स तिथे कशाप्रकारे चालतं, इन्क्रिमेंट प्रमोशनसाठी काय-काय करावं लागतं. आणि मला मान्य नव्हतं. खूप जी खालची लेव्हलची टीम असते, बरेचसे अत्याचार केले जातात, बरेचसे त्यांच्यावर आरोप ढकलले जातात, जबरदस्ती लादलं जातं. मग तिथं अगदी हाउसकीपिंगपासून त्यांच्या मुलांच्या शिक्षणापर्यंत मी गाईडन्स द्यायचं काम करायचे. बऱ्याचदा असंही झालं, की माझे मॅनेजर्स होते, त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम्स मी काउन्सिलिंगच्या माध्यमातून सॉल्व्ह करत होते. तर हे एवढं सगळं सेन्सिटिव्ह असणारे स्किल्स कॉर्पोरेटमध्ये काहीच कामी येत नाहीत. बरोबर. किंवा तिथलं जे कल्चर आहे, मी चहा, कॉफी सुद्धा पीत नाही. मला सगळ्याच गोष्टीमध्ये खूप डिस्कम्फर्ट फील व्हायचं आणि माझ्याकडे जे ॲक्चुअल स्किल आहे, ज्या हीलिंग पॉवर्स आहेत, इंट्युशन याचा इथे काहीच उपयोग होत नाही. आणि लहानपणापासून तो माझा शोध जो होता सुरूच होता. स्वप्नांच्या माध्यमातून एक उत्तर आलं. मी पुन्हा पुढचा प्रश्न विचारायची युनिव्हर्सला, मला हे त्याचं पुढचं उत्तर पाहिजे. आणि तसं करत शेवटी मी नेमकी कोण आहे हे मला कळालं. आणि माझा जन्म इथे कशासाठी झालाय, मला काय करायचंय आणि जेव्हा मला ते कळालं, ऑन द स्पॉट मी रिझाइन केला जॉब. कारण मला कळालं होतं, मी का इथे डिस्कम्फर्ट का फील करते. आणि मला क्लॅरिटी याची अशी आली, की मी मुळात या पृथ्वीवरची नाहीये. म्हणजे माझा जो आत्मा आहे तो इथला नाहीच आहे. मला फक्त इथे एक मिशन देऊन पाठवलेलं, जसं आपण हॉलिवूड मूव्हीजमध्ये वगैरे बघतो. त्या प्रकारे मला एक मिशन दिलेलं आहे आणि मिशन हे आहे, की पृथ्वी वाचवणं आहे. मग त्याच्यासाठी माझ्याकडे वेगवेगळे टूल्स दिलेले आहेत. जसं टेलिपॅथी असेल, हीलिंग पॉवर्स आहेत, सायकिक एबिलिटीज आहेत आणि त्याचा वापर मला करायचा आहे पृथ्वी वाचवण्यासाठी. ओके. कारण माझं जे प्लॅनेट आहे ते वेगळं आहे. जो ओरिओन बेल्ट आपण जो बघतो, संध्याकाळी आपल्याला आकाशामध्ये 3 स्टार दिसतात एक लाईनमध्ये. तर त्याला ओरिओन बेल्ट म्हटलं जातं आणि आता जसं लायन्स गेट पोर्टल पण ओपन होतंय 8 ऑगस्टला, की ओके. जे सगळ्यात पॉवरफुल पोर्टल मानलं जातं. आणि यामध्ये जो सिरियस स्टार असतो, तो स्टार पृथ्वीच्या जवळ येतो आणि या लायन्स गेटमध्ये जे काही आपण मॅनिफेस्ट करू, ते खूप इझिली मॅनिफेस्ट होतं.
तर त्याच ओरियन बेल्टमध्ये माझं प्लॅनेट आहे, जे की पूर्णतः पाण्याचं आहे. एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे ओके. आणि त्याचे व्हिजन्स मला लहानपणापासून दिसत होते. पण मला कळत नव्हतं हे लोकेशन कुठलं आहे. फक्त इतकं कळायचं की हे पृथ्वीवरचं नाही. हं. कारण इतकं स्वच्छ आणि इतकी क्लॅरिटी असायची सगळी. आणि नंतर माझ्याकडे युनिव्हर्सकडून एक माहीत नाही फॉरेनचं कुठलं तरी पेज होतं आणि त्यांचा मला मेसेज आला, की आम्ही आकाशिक रीडिंग करतोय. मिनी आकाशिक रीडिंग करतोय. मी प्रश्न पण दिले नाहीत त्यांना. कारण मी स्वतः एवढ्या वाईट कंडिशनमधून जात होते त्यावेळी आयुष्यात. त्यांनी स्वतःच रीडिंग करून मला ते पाठवलं आणि तेव्हा मला सांगितल्या सगळ्या गोष्टी, की मी नेमकी कुठून आली. तर तिथून मला कळालं, की माझं जे मिंटाका प्लॅनेट आहे, तर तिथून मी आलेली आहे. माझं ओरिजिन तिथून आहे आणि जिथे मरमेड्स असतात, ओके. मरमेड ते आर्टिफिशियल नाही आहेत किंवा काल्पनिक नाही आहेत, ॲक्चुअलमध्ये एक्झिस्ट करतात. तर माझं प्लॅनेट ते आहे. मी तिकडून इथे आलेली आहे आणि माझं मिशन आहे ते मला पूर्ण करायचे आहे. सो ज्याला स्टार सीड म्हटलं जातं, हं. की या स्टारचे ते नाही, दुसऱ्या प्लॅनेटवरून आलेले आहेत. यासोबत मी माझी जर्नी सुरू झाली होती ट्विन फ्लेम जर्नी. आता ट्विन फ्लेम जर्नी हा खूप वेगळा आणि मोठा भाग आहे. ते कधीही कंप्लीट फील करत नाहीत. काहीतरी शोधाशोध सुरू असते त्यांची आणि आयुष्य कधी त्यांचं सोपं किंवा ईझी गोईंग असं आयुष्यात काही नसतं. ओके. म्हणजे स्वतःला कंप्लीट करणं आणि पृथ्वीला वाचवणं या दोन्ही गोष्टी त्यांना दिलेल्या असतात. हं. मग एकत्रित सुरू असताना या सगळ्या गोष्टींचं कन्फर्मेशन मिळालं आणि इतकं सगळं एज्युकेशन झाल्यानंतर म्हणजे नॅचरोपॅथी डॉक्टर पण झाले मी आणि या सगळ्या गोष्टी झाल्या तरीही मला समाधान नव्हतं. जेव्हा मी रिझाइन करून ॲक्चुअलमध्ये काम करायला सुरू केलं आणि त्याची खरी सुरुवात जी झाली म्हणजे प्रोफेशनली तर टॅरो कार्डपासून सुरू झालं. टॅरो कार्डला मी फर्स्ट लव्ह म्हणू शकते मी. टॅरो कार्ड त्याच्यानंतर मग युनिव्हर्स माझ्याकडे एक-एक गोष्टी पाठवत गेला. मग ते न्यूमरोलॉजी असेल किंवा वेगवेगळ्या हीलिंग मोडॅलिटीज असतील. जसं रेकी आणि त्याच्या बऱ्याच सब मोडॅलिटीज आहेत किंवा लामा फेरा आहे, हुंकारा हलीम आहे, क्रिस्टल्स, एंजल्स सगळ्या एक-एक गोष्टीशी मी जोडत गेले किंवा ह्युमन स्पिरिटशी कनेक्ट करणे. मी लहानपणापासून स्पिरिटशी कम्युनिकेट करते, ह्युमन स्पिरिटशी. म्हणजे मला लहानपणापासून त्यांचे अनुभव येतात. ते त्यांचा प्रेझेन्स दाखवून देतात, की आम्ही आहे इथे, पण त्यांनी मला कधी त्रास दिला नाही. हं, हं, मग हेही होतं, की हे मलाच का दाखवतात? हं, बाकीच्या घरच्यांना हे का जाणवत नाही? हं. मग हे मला इथे कळालं, की माझं तेही एक मिशनचा भाग आहेच, की मला त्यांनाही कुठेतरी मदत करायची आहे. ते सोल कम्युनिकेशन झालं. ॲनिमल नेचर कम्युनिकेशन ही एक स्पेशल मोडॅलिटी आहे, जिथे आपण निसर्गातल्या प्रत्येक जीवाशी कम्युनिकेट करून जाणून घेऊ शकतो, त्यांना मदत करू शकतो. त्याच्यासोबत कॅन्डल्स आणि बऱ्याचशा साधना येत गेल्या मार्गामध्ये. कारण जसं की सुरुवातीला मी सांगितलं, की घरात असं काही कर्म काढण्याचं माझ्या वातावरण नाही. हं. फक्त विश्वास ठेवणं, कर्म करत जाणं आणि मी स्वतःही तशीच होते, की एखादी गोष्ट स्वतः करून बघायची आणि मग खरंच ते तसं आहे की नाही बघायचं आणि मग विश्वास ठेवायचा. हं. मग हाही प्रवास तसा होता, की प्रत्येक गोष्ट मी स्वतः चेक करून बघणार. ते खरंच तसं आहे की काही वेगळं आहे. त्यातून बऱ्याचशा नवनवीन गोष्टी सुद्धा मला कळत गेल्या. हं. आणि मग हा प्रवास एक-एक करत पुढे जसजसा जाईल तशा माझ्याकडून वेगवेगळ्या साधना युनिव्हर्सने करून घेतल्या. जसा अष्टांग योग आपल्याला सांगितलेला आहे, तो सगळ्यात कठीण आहे. तर तो अष्टांग योग सुद्धा माझ्याकडून करून घेतला गेला, की ज्याची शेवटची जी स्टेज आहे ती समाधी स्टेट येते. ती साधना करण्यासाठीही आयुष्यातले खूप वर्ष द्यावी लागतात. 10-12 वर्ष जातात. तर ती एवढी कठीण साधना माझ्याकडून 1.5 वर्षात करून घेतली गेली. अर्थातच त्याचे शरीरावर भयंकर परिणाम होतात. कारण जेव्हा आपली कुंडलिनी शक्ती जसजशी ती वर चक्रामध्ये येत जाते, त्याचे शरीरावर परिणाम होतात. तर त्यातून मला रिकव्हर व्हायला पुन्हा वेळ लागला. आणि हे सगळं क्लिअर झाल्यानंतर मग मी एक-एक मोडॅलिटी जसं आकाशिक रीडिंग आहे किंवा ॲनिमल कम्युनिकेशन या सगळ्या लामा फेरा आहे, हीलिंग यांची हळू-हळू जसं युनिव्हर्सने मला परमिशन दिली त्यानुसार मग मी शिकवणं चालू केलं. तोपर्यंत मी शिकवणं सुद्धा चालू केलेलं नव्हतं. फक्त जे युनिव्हर्स जे पाठवेल तेवढ्याच केस घ्यायच्या आणि तेवढंच काम करायचं, काहीही अपेक्षा न ठेवता. आणि आता पुढे-पुढे जाईल तसा प्रवास अजून तसाच आहे. अजून शिकणं चालू आहे कारण माझी शिकण्याची भूक कधी थांबत नाही आणि ते तसंच चालू राहणार आहे अजून. क्या बात! जवळपास तुम्ही सगळ्याच गोष्टीत मास्टरी केली असं एकंदरच प्रवासावरून जाणवतं. तर आपला जो पॉडकास्ट आहे त्याची सुरुवात मला लामाफेरा या टॉपिकपासून करायची. एक्झॅक्टली या पॉडकास्टच्या अगोदर माझ्याकडे हा सब्जेक्ट आला आणि मी रिसर्च केलं तर याच्यावर फार जास्त काही लोकं हं, बोललेले हं. नाही. तुम्ही म्हटल्याप्रमाणे मराठी तर हं, अगदी हं. 1-2 लोकं बोलले असतील आणि तेही एकदम वर उथळ पाण्यासारखं बोललेले, की जे की उत्तर Google किंवा एखादी Wikipediaची डेफिनेशन देऊ शकते. मला ॲक्चुअली साध्या सोप्या भाषेत हा लामाफेरा आला कुठून? हं. याचं ओरिजिन काय होतं? हे का वापरतात? कोणासाठी बनलेलं आहे?
याचा उपयोग आपल्याला काय होऊ शकतो, याचा साईड इफेक्ट पण काय होतो का, याबद्दल ऐकायला आवडेल. Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कांटेक्ट करेगी. थैंक यू. नक्की. कारण मी लामाफेराशी कशी जोडले गेले हा पण एक महत्त्वाचा पॉइंट आहे, जो मला सांगतानाही खूप गरजेचा वाटतो. म्हणजे हेही सगळ्यांना महत्त्वाचं आहे. कारण आपण मास्टर बुद्धांशी जोडलेला आहे लामाफेरा म्हणजे. आणि ओके. आपण आता जी मास्टर बुद्धांची इमेज बनवलेली आहे ती खरंच खूप चुकीची आहे. ओके. आपण जे त्यांना बघतो ते तसे नाहीत किंवा ज्या पद्धतीने आता त्यांची ओळख बनवली ती तसे नाहीयेत. आणि लामाफेरा ही जी हिलिंग पद्धत आहे तर ही तिबेटियन जी लामा बुद्ध यांची पद्धत आहे तर तिकडून आलेली आहे. ओके. आता आपण जे इकडे बौद्ध म्हणून बघतो किंवा बुद्ध म्हणतो त्यांच्याशी काही संबंध नाही. आणि बुद्ध मास्टर बुद्ध हे कुठल्याही जाती धर्माशी निगडीत संबंधित तर अजिबातच नाहीत. तर लामाफेराची सुरुवात ऍक्च्युली कुठून झाली, जसं की त्यामध्ये 2 शब्द आहेत, लामा आणि फेरा. बरोबर. आता जे बुद्धांचे अनुयायी आहेत, जे तिबेटियन बुद्धांचे अनुयायी आहेत तर त्यांना लामा असं संबोधलं जातं, की जे आपल्याला मरून रंगाच्या कपड्यामध्ये दिसतं. मरून किंवा मग भगव्या रंगाचे भगव्या, कपडे हो. असतात. आणि फेरा हा याची ही एक स्टोरी आहे, की फेरा का जोडला गेला असं. तर जेव्हा मास्टर बुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी उपदेश देत फिरत असायचे त्यांच्या समूहासोबत आणि त्यांची बरीच प्रसिद्धी झाली होती, की हे देव आहेत आणि हे काहीही करू शकतात. मग असेच एका ठिकाणी ते गेले असताना त्यांच्याकडे एक स्त्री येते, आई येते आणि ती रडत सांगते, की माझा मुलगा एक्सपायर झालाय आणि मला तो जिवंत करून पाहिजे. माझ्याकडे त्याच्याशिवाय दुसरा काहीच आधार नाही. आणि मला सगळ्या लोकांनी सांगितलं, की तुम्ही देव आहात, तुम्ही काहीही करू शकता आणि तुम्ही जिवंत करून द्या. तर मास्टर बुद्धांनी शांतपणे सांगितलं, की आपण हे नाही करू शकत. जो जन्माला आलेला आहे तर त्याला मरायचं तर आहे, शरीर बरोबर. संपणार आहे. पण शेवटी ती आई आहे त्यामुळे तिला ते मान्य होत नव्हतं. तिने खूप विनंती केली, की नाही मला माहित नाही, मला माझा मुलगा जिवंत करून पाहिजे आणि तुम्ही करू शकता. ठीक आहे म्हणतात, तू गावामध्ये एक अशा घरामध्ये जा, तिथून तांदूळ आणायचे तुला मूठभर, पण ते घर असं असावं की ज्या घरामध्ये आजवर एकही मृत्यू झालेला नाही. ती प्रत्येक घरामध्ये जाते. कोणी म्हणतं 10 दिवसापूर्वी मृत्यू झालेला आहे, कोण म्हणतं आजच डेथ झालेली आहे, कोणी म्हणतं 1 वर्षापूर्वी कोणाचं तरी निधन झालेलं आहे. प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतर स्त्रीला कळतं की प्रत्येक घरामध्ये कोणाचा ना कोणाचा मृत्यू हा झालेलाच आहे. ती निराश होऊन परत येते की आता सगळं संपलं, आता काही होऊ शकणार नाही. मास्टर बुद्धांना ती सांगते की मला असं घरच मिळालं नाही की जिथे कोणाची डेथ झालेली नाही. मास्टर बुद्ध हे सांगतात की हेच अंतिम सत्य आहे, की प्रत्येकाला जर हे शरीर मिळाले तर ते सोडायचं आहे. मृत्यू हे अंतिम सत्यच आहे. तेव्हा तिला रिअलाइज होतं की बरोबर आहे यांचं सांगणं आणि ती बुद्धांना विनंती करते की मला तुमचा अनुयायी बनवून घ्या, मलाही तुमच्या समूहात जायचं आहे. पण त्यावेळी त्यांच्या समूहामध्ये कुठलीही स्त्री नव्हती आणि एकट्या स्त्रीला समूहात घेऊन वेगवेगळे फिरणं हे सोपंही नव्हतं, सेफही नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं त्यावेळी, जी स्त्री आहे ती आलेली तर तिला 2.5 फेरे मारले, म्हणजे प्रदक्षिणा मारल्या 2.5. हे कशासाठी होतं तर आतापर्यंत तिचं जेवढं काही कर्म होतं तर ते पूर्ण कर्म त्यांनी 0 केलं, संपवलं तिचं सगळं कर्म त्या 2.5 फेऱ्यामध्ये आणि तिला ते साधनेला बसून उपदेश करून आपल्या पुढच्या प्रवासाला निघून गेले. हा जो 2.5 फेरा आहे तर तो फेरा तिथे लामा आणि फेऱ्यासोबत जोडले. आणि ते 2.5 फेरे आपण जेव्हा एखाद्याचं हिलिंग करतो एखाद्या समस्येसाठी तेव्हा ती पहिली स्टेप तिथे येते, वापरली जाते. आपण ऍक्च्युअल मध्ये 2.5 प्रदक्षिणा मारतो. तर हे लामा फेराची सुरुवात ही झाली. आणि हे तसं पाहायला गेलं तर आता 2600 वर्षापूर्वीच इन्व्हेंट केलं गेलेलं होतं लामा फेरा. पण भारतात प्रॉब्लेम हा होतो की आपण लेखी स्वरूपात काही ठेवत नाही. आपल्याकडे सगळं आहे, सगळं काही आपलंच आहे, पण आपण लेखी स्वरूपात ठेवत नाही. जसं की रेकी सुद्धा आपलीच आहे, बुद्धांचीच एनर्जी आहे ती पण आपण लेखी स्वरूपात काही ठेवलं नाही, त्यामुळे ती रिइन्व्हेंट झाली जपानमध्ये आणि आता आपण जपानची हिलिंग म्हणून ती वापरतो. तर सेम बुद्धांचंही तसंच आहे लामा फेराचं.
इथे डायरेक्टली आपण हीलिंग करताना मास्टर बुद्धांच्या एनर्जीला इन्व्होक करतो, इन्व्हाइट करतो, बोलावतो ओके. आणि त्यांची एनर्जी स्वतः येऊन हील करते. म्हणजे कुठलाही हीलर असं म्हणू शकत नाही की हे मी करतो. मी करतोय. आणि याची प्रेझेन्स ऍक्च्युअली आपण बघू सुद्धा शकतो. म्हणजे सामान्य माणूस कोणीही बघू शकतो की खरंच बुद्ध आलेत की नाही. आपण जेव्हा हीलिंग करतो तर तिथे बुद्धांची मूर्ती असते किंवा एखादा फोटो असेल तरी चालतो आणि तिथे आपण एक कॅन्डल लावून ठेवतो. कॅन्डल नसेल तरी तुपाचा दिवाही चालतो. तर जेव्हा प्रार्थना वगैरे आपण करतो आणि प्रोसेस सगळी हीलिंगची चालू करतो, नॉर्मली आपली कॅन्डल किंवा दिव्याची जी ज्योत असते तेवढी छोटी असते, बरोबर. 1-2 सेंटीमीटर. बरोबर. पण जेव्हा बुद्ध येतात ती चांगली अशी मोठी होते, ऑटोमॅटिकली वाढते. पूर्ण हीलिंग होईपर्यंत ती तशीच असते आणि हीलिंग संपल्यानंतर पुन्हा नॉर्मल झालेली असते. आता कॅन्डल हीलिंग हा परत एक वेगळा म्हणजे मोडॅलिटी आहे ती हीलिंगची. तर त्यामध्ये फ्लेमचे वेगवेगळे अर्थ होतात. तर त्यानुसार ही फ्लेम जर तुमची मोठी आणि स्ट्रेट आहे, तर तो डिव्हाइन एनर्जीचा तो प्रेझेन्स असतो. मग हे हीलिंग जे आहे, हे हीलिंग आपण कोणत्याही माध्यमासाठी वापरू शकतो. कुठल्याही समस्येसाठी वापरू शकतो. जसं की एखाद्याला शिक्षणात अडथळे आहेत, शिक्षण होत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, मुलं अभ्यास करत नाहीयेत, करिअरचे इश्यूज आहेत, जॉब लागत नाहीये, बिझनेस ग्रो होत नाहीये किंवा नोकरी बदलायची आहे, कोणाला फॉरेन ट्रॅव्हल करायचं आहे, सेटल व्हायचं आहे, कोणाचे हेल्थ इश्यूज असतात. म्हणजे मेडिकली फिट आहेत काही जण, पण माहीत नाही काही ना काही इश्यूज मागे लागलेत किंवा काही हेल्थ इश्यूज ट्रीटमेंट चालू असतानाही बरे होत नाहीयेत. कोणाला चाइल्ड बर्थचे इश्यूज असतात, कोणाला हार्मोनल इम्बॅलन्सचे इश्यूज असतात, रिलेशनशिप इश्यूज आजकाल खूप आहेत. मग ते हजबंड वाईफ असतील किंवा पेरेंट्स आणि चिल्ड्रन असतील. प्रत्येक नात्यामध्ये खूप सारे इश्यू आहेत किंवा सासू-सुनेचे असतात बऱ्याचदा किंवा एखाद्या एम्प्लॉयीला त्याच्या सीनियरकडून त्रास असतो. तर हे रिलेशनशिपचे जेवढे काही इश्यूज असतात ते झाले. या व्यतिरिक्त आपल्याकडे बऱ्याच जणांकडे पेट्स असतात किंवा बऱ्याच जणांकडे गायी, म्हशी सुद्धा असतात, जे शेतकरी आहेत प्रॉपर. तर त्यांना सुद्धा आपण हे हीलिंग देऊ शकतो. त्यांना वापरता येतं. जसं आजारी आहेत, ट्रीटमेंट चालू आहे. कारण आता ॲनिमल कम्युनिकेशन करताना लक्षात येतं, की बऱ्याचदा डॉक्टर्सकडून चुकीची ट्रीटमेंट दिली जात असते. बऱ्याचदा पेट आजारी नसतो सुद्धा. त्याचा प्रॉब्लेम काहीतरी वेगळा असतो. मग तिथे आपण त्याला हीलिंग देऊ शकतो. काही-काही वेळेला असं होतं, की जे प्राणी आपल्याकडे आलेले आहेत, तर त्यांचं काहीतरी आपल्याशी कर्म जोडलंय, त्याच्यासाठी म्हणून आलेत. मग बऱ्याचदा ते काही निगेटिव्हिटी असेल, तर ती स्वतःवर पण घेतात. अशा केसेसमध्ये आपण ते वापरू शकतो. किंवा आपलं घर समजा वास्तुदोषाने भरलेलं आहे आणि आपण बदलू शकत नाही. शहरात बऱ्याचदा ते शक्य होतच नाही. बरोबर. मग ते वास्तुदोष असेल किंवा सुसाईड झालेली असते किंवा काही दुसरा प्रॉब्लेम आहे किंवा कधी-कधी जर खूप दिवस एखादी वास्तू बंद पडलेली आहे, तिथे दुसऱ्या एनर्जीज येऊन स्वतःचं घर बनवतात किंवा बाधित आहे, जमीन बाधित आहे, कोणाला विकायचं आहे, विकलं जात नाहीये किंवा बऱ्याच जणांच्या वाटणी होण्यामध्ये प्रॉब्लेम असतात. कोणी साईन देत नाहीये किंवा तुम्हाला घर घ्यायचंय पण ते होत नाहीये. तर अशा सगळ्या बाबतीमध्ये आपण लामाफेरा हीलिंग वापरता येतं आणि लामाफेरा ही जगातली सर्वात फास्ट रिझल्ट देणारी मोडॅलिटी म्हणून वापरली जाते. म्हणजे फक्त भारत नाही, जगभरामध्येच आहे आणि दुसरी लामाफेराची ओळख म्हणजे की ब्लॅक मॅजिक रिमूव्हल स्पेशलिस्ट हीलिंग आहे ती. म्हणजे बाकी हीलिंगमध्येही होतं, पण लामाफेरा ही स्पेशली ब्लॅक मॅजिक रिमूव्हलसाठी म्हणून वापरली जाते हीलिंग. ओके. याच मुद्द्याला पकडून मला असं विचारावं वाटतं, की ज्यावेळेस आपण ब्लॅक मॅजिक या वर्ड बद्दल बोलतो, निगेटिव्ह एनर्जी बद्दल बोलतो, तर खरंच ही एक एक्झिस्ट करते का? असेल तर ती ओळखायची कशी? कारण मतभेद आहेत. मी ज्यावेळेस वेगवेगळे पॉडकास्ट एक्सप्लोअर करतो, त्यात काही लोक मला सरळ फेक वाटतात, पण काही जेन्युइन पण वाटतात. म्हणजे तो माणूस खोटं बोलेल असं शक्यता खूप कमी वाटते. आणि रिनाऊन आहे, ते योग, तंत्रा, वेगवेगळ्या साधना याबद्दल बोलतात, पण त्यांनी ती अचीव्ह केलेली आहे. जर समजा ही ब्लॅक मॅजिक एक रियालिटी असेल आणि याच्यामध्ये खूप लोक इन्व्हॉल्ड असतील, पण ते दिसत नाही ना. ते साधेच लोक साध्याच कपड्यामध्ये दिसतील किंवा त्यांना ओळखणं शक्यच नाही. एक नॉर्मल व्यक्तीला, कुटुंबाला त्यांना हे माहीत होईपर्यंत खूप उशीर झालेला असेल. तर याच्याबद्दल एक ब्लॅक मॅजिक असतं काय? हा तुमच्या भाषेत सोपा, त्याचे काही एक सायन्स असतात किंवा एक एक ओळखायची कशी, याच्या काही कॉमन प्रॅक्टिसेस असतील आणि लामाफेरा आणि ब्लॅक मॅजिक याच्यामध्ये एकमेकांशी रोल कसं प्ले करतं? म्हणजे लामाफेरा वापरून ब्लॅक मॅजिक करायची, लामाफेराच्या अशा काही टेक्निक्स आहेत ज्या होऊच देत नाही, प्रोटेक्टिव्ह आहेत, अशा काही आहेत का टेक्निक? ओके. जसं सोपं उदाहरण आहे म्हणजे ब्लॅक मॅजिक आहे
किंवा नाही. जसं की रात्र आहे, तर ऑफकोर्स दिवस पण होणार आहे बरोबर. किंवा दिवस आहे म्हणजे रात्र पण होणार आहे. हं, 2 बाजू प्रत्येक गोष्टीला असतात. हं. तर तसंच एनर्जी ही सेम आहे. आता आपण म्हणतो की सूर्य मावळला किंवा उगवला. तो कुठेच मावळत नाही. तो हं. आहे तिथे स्थिर आहे. आपण सायन्समध्ये प्रत्येकाने शिकलेलं आहे. बरोबर. तो स्थिर तारा आहे. आपली पृथ्वी जी आहे ती रोटेट करते. फिरते. हो. त्यामुळे आपल्याकडे दिवस-रात्र होतात. बरोबर. सूर्य स्थिर आहे. तशाच प्रकारे एनर्जी ही एकच आहे. पण त्याला जोडले जाणारे जे इंटेन्शन्स आहेत, हं, त्यामुळे तिचं स्वरूप बदलतं. जसं की एखाद्याला समजा कोणाला मदतीची गरज आहे आपल्या माणसाला, आपण मनापासून देवाकडे प्रार्थना करतो, त्याला त्याचा उपयोग होतो किंवा हं. आपल्याला जे आशीर्वाद मिळतात, हं, मग ते एखाद्या देवी व्यक्तीचे असोत किंवा आपल्या पालकांचे असोत, त्याचा नक्कीच आपल्याला पाठबळ असतं, उपयोग होतो. बऱ्याच हं. जणांनी अनुभव घेतला पण असेल हं, त्याचा. हं, तशाच प्रकारे एखाद्याला नजर लागते हं, किंवा जसं आता ब्लॅक मॅजिक हे त्याचाच प्रकार आहे. ज्या प्रकारचे इंटेन्शन्स आपण त्याच्या मागे जोडतो, त्यानुसार एनर्जी ती काम करते. हं. मुळात ब्लॅक मॅजिक हे चांगल्या कामासाठी इन्व्हेंट केलं गेलं होतं. म्हणजे तुमचं एखादं काम व्हावं, याच्यासाठी म्हणून ती विद्या बनवली गेली होती. पण कलियुगामध्ये नेमका त्याचा उलट आजकाल वापर केला जातो, की हं. फोर्सेबली एखादी घटना घडवून आणायची. त्रास आणि देण्यासाठी. हो. आणि त्याच्यासाठी मग कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जी वापरायच्या. जसं की समजा एखाद्याचा अनैसर्गिक मृत्यू झालेला आहे, मग ते आत्मे वापरले जातात. मोस्टली तेच वापरले जातात. हं, कारण कसं आहे, की जेव्हा एखादा अनैसर्गिक मृत्यू होतो, तर तो प्रेत योनीमध्ये जातो. हं, मग त्याला स्वतःचं शरीर असं नसतं. पण त्याच्या जाणीवा सगळ्या असतात. जसं त्याला भूक लागत असते, तहान लागत असते, इतर सगळ्या गरजा असतात. पण शरीर नसल्यामुळे त्याचा उपभोग त्याला घेता येत नाही. आणि एकदा का त्या प्रेत योनीमध्ये, पिशाच योनीमध्ये हा आत्मा गेला, तिथे ऑलरेडी असलेले जे आत्मे आहेत, ते भयंकर त्रास देतात नवीन गेलेल्या आत्म्याला हं, आणि ते प्रगती होऊ देत नाहीत. प्रगती म्हणजेच काय, की सद्गती मिळू देत नाहीत. हं. पुढे जाऊ देत नाहीत त्याला. आणि मग अशा वेळी त्याची घुसमट होते सगळीकडून. एकतर त्याच्या स्वतःच्या कुठल्या इच्छा पूर्ण होत नाहीयेत. इथले आत्मे पण त्याला त्रास देतायत. मग जे काही हे ब्लॅक मॅजिक करणारे तांत्रिक असतात, मांत्रिक असतात, हे अशा अतृप्त आत्म्यांना पकडतात. त्यांना हे आमिष दिलेलं असतं, की मी तुला तुझं शरीर देईन, तुला वापरायचं शरीर देईन. तुझ्या इच्छा तू पूर्ण करून घे, पण माझं काम करायचं आहे. हं, मग आता तेही वेगवेगळ्या प्रकारामध्ये वापरलं जातं. कोणाला डायरेक्टली एखाद्याच्या शरीरामध्ये पाठवलं जातं. कोणाला चेडा हा एक प्रकार आहे, त्या फॉर्ममध्ये दिलं जातं किंवा एखाद्याच्या मागे लावलं जातं सतत. हं, एखाद्याच्या घरामध्ये ते सोडलं जातं. हं. खूप वेगवेगळे प्रकार आहेत ब्लॅक मॅजिकचे. थोडक्यात एनर्जी एकच आहे, पण तुम्ही जर तिथे वाईट इंटेन्शन लावून काही क्रिया करताय, ते एनर्जीचा फॉर्म बदलतो. जसं इलेक्ट्रिसिटी आहे, आपण समजा आपल्याला प्रकाश पाहिजे म्हणून ती वापरली तर छान आहे. पण जर छेडछाड करायला गेलं तर शॉक बसणार आहे. हं, एनर्जी सेमच हं, आहे. हं, आपण काय करतोय त्यानुसार आहे. सेम तसंच ब्लॅक मॅजिक सुद्धा आहे. हं, आणि हे कसं ओळखायचं? हं, कारण आता केसेस जेव्हा येतात तेव्हा 90% लोकांचं म्हणणं असतं आमच्यावर कोणी काहीतरी केलं. हं. पण खऱ्या अर्थाने एवढ्या लोकांच्या बाबतीत ते नसतं. ओके. म्हणजे एक 30-40% पर्यंत खरंच ब्लॅक मॅजिक केलेलं असतं आणि हं. खूप तीव्र प्रकारचं वगैरे असतं. आणि बाकी जे असतात ते आपले स्वतःचे वेगळे ब्लॉकेजेस असतात. जसं स्वतःचं कर्म आहे किंवा आपले पितृदोषांचं कारण आहे. आपल्या वेगळ्या चक्रासमध्ये ब्लॉकेज तयार झालेले आहेत. आत्तापर्यंतचे जे अनुभव आलेले आहेत, ही कारणं सुद्धा असू शकतात. 100% सगळ्यांनाच ब्लॅक मॅजिक असतंच असं नाही. बरोबर. मग जेव्हा ब्लॅक मॅजिक खरंच ज्याच्यावर झालेलं आहे, त्याचं शिक्षण होत नाही, शिक्षणामध्ये अडथळे येतात, त्याच्या बुद्धीचा, स्किल्सचा कुठेही वापर होऊ शकत नाही, त्याला कुठेही सन्मान मिळत नाही, सगळी नाती त्याची खराब होतात, तब्येत वेगवेगळ्या कारणाने बिघडत राहते, पैसा येणं जे आहे ते पूर्णपणे बंद होतं. सगळे रस्ते त्याचे बंद होतात. ना तो घरातून बाहेर पडू शकतो, ना काही काम करू शकतो. थोडं जरी काही करायला गेलं सगळ्या गोष्टी अंगलट येतात. काहीच काम होत नाही, लग्न होत नाही, लग्न झालेलं असेल तर भांडणं होणार आहेत. काही कारण नसताना मुलं होत नाहीत. म्हणजे आयुष्य कुठल्याही बाबतीमध्ये एकही त्या माणसाकडे अशी बाजू उरत नाही, की जिथे तो स्थिरपणे जगू शकेल. हं, एक आशा घेऊन जगू शकेल असं काहीच उरत नाही. आणि शेवटी त्याची मानसिकता इथपर्यंत जाऊन थांबवली जाते, की देवावरचाही विश्वास सोडून जातो सगळा, की हं. देव नाहीच आहे. आणि तो लिटरली देवांना सोडून पण येतो बऱ्याचदा पाण्यामध्ये किंवा फेकून देतो. इथपर्यंत त्याची मानसिकता बिघडवली जाते. बरं. आणि हे फक्त माणसांवर नाही, प्राणी असोत, घर असो किंवा अगदी झाड असो, त्या सगळ्यांवर सुद्धा केलं जातं ब्लॅक मॅजिक. बरं. आता ब्लॅक मॅजिकचा संदर्भ होता. मी ज्यावेळेस एक पॉडकास्ट बघत होतो, तर
तिथं जे होस्ट होते त्यांनी विचारलं की ब्लॅक मॅजिक सगळ्यात जास्त वापर कोण करतात, तर त्याचं उत्तर समोरच्यानं दिलंय की हे पॉलिटिशियन्स किंवा वशीकरण जिथं होतं त्या लोकांमध्ये हे जास्त वावरतं. आणि त्यांनी 2-4 नावं घेतलं की कर्णपिशाचिनी एक प्रकार असतो, किंवा तुम्ही जसं सांगितलं, तर हे एक्झिस्ट करतात का? बरं करत असतील तर मग ज्यावेळेस समोरचा ए प्लेयर खेळत असतो त्यावेळेस ऑफकोर्स बी प्लेयर तयार असतो, मॅच दोघातच असते. तर यांना थांबवणारं कोण आहे मग? जर समजा हे अतृप्त आत्मा आहेत, यांना थांबवणारी एनर्जी कोण आहे मग? आता जसं तुम्ही कर्णपिशाचिनी वगैरे वापरले, तर हे पिशाच योनीतले आहेत सगळे. जसं कर्णपिशाचिनी आहे, अगदी तुच्छ साधना आहेत ह्या. आता हे जे साधना त्या ज्यांनी केलेल्या आहेत त्यांना आवडणार नाही माझं बोललेलं, पण आहे. त्यामध्ये कर्णपिशाचिनी आहे, यक्षिणी साधना आहे, जिन साधना आहे. ह्या सगळ्या तुच्छ साधना आहेत आणि हार्डली 1 ते 3 दिवसामध्ये त्या होतात. तुम्हाला सिद्धी मिळून जाते त्यांची. आता त्या तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगू शकतात. म्हणजे समोर बसलेल्या माणसाची डिटेल माहिती तुम्हाला पास्ट, प्रेझेंट, फ्युचर सगळं देऊ शकतात. पण एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत. सगळं तुम्हाला ॲक्युरेसी ते आणून देतील. समोरच्याची माहिती तंतोतंत अगदी आकडे जरी असतील, सगळं तुम्हाला आणून देतील. पण उपाय ते देऊ शकत नाहीत. उपायासाठी वेगळे प्रकार केले जातात. आणि फक्त पॉलिटिशियन नाही, सामान्य माणूस सुद्धा आजकाल या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये अडकलेला आहे. मोस्टली ब्लॅक मॅजिक करणारे कोण असतात? आपल्या अत्यंत जवळचे लोक असतात. मग ते जवळचे नातेवाईक किंवा आपल्या भाऊबंदातले लोक असतात किंवा अगदी आपले ओळखीतले फ्रेंड सर्कल सुद्धा असतात, की जे आपल्याला ॲक्च्युअलमध्ये ओळखतात, आपल्याकडे काय स्किल्स आहेत. आपण विश्वासाने सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या सांगतो त्यांना, की मी हे घेतोय किंवा मी आज हे पर्चेस केलेलं आहे किंवा माझ्या मुलीचं लग्न फिक्स झालेलं आहे किंवा मुलगा गेलेला आहे परदेशामध्ये, जे काही असेल. तर हे ज्याला सगळे डिटेल्स माहीत आहेत, ते कुठे ना कुठेतरी जेलसीच्या कारणामुळे हे लोक ब्लॅक मॅजिकच्या मार्गाला लागतात आणि दुसऱ्याला अडकवतात. आणि मग त्याच्यासाठी वेगवेगळे माध्यम वापरतात. जसं की त्या व्यक्तीच्या वस्तू वापरल्या जातात. मग कपडे असतात, केस असतात कधी-कधी किंवा इतर काही बॉडी फ्लुइड्स आहेत. मग ती थुंकी असेल किंवा फिमेल्सच्या बाबतीतलं मंथली सायकलचं जे ब्लड असेल ते, अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी डायरेक्टली त्या माणसाशी कनेक्टेड आहेत, तर ते वापरलं जातं त्या गोष्टीसाठी. फोटो वापरले जातात. आजकाल इझिली सोशल मीडियावर सगळ्यांचे फोटो मिळतातच. मग हे सगळं वापरून ते तंत्र केलं जातं. आणि जेव्हा कळतं, एक तर कळायला उशीर लागतो. कळाल्यानंतरही त्या व्यक्तीला त्यातून बाहेर निघण्याचे मार्ग बंद केलेले असतात. जसं एक बंधनात टाकलेलं असतं. आता त्याला प्रॉपर बंधना सुद्धा शब्द आहे. तर हे बंधन तोडण्याचं काम पण खरंच सोपं नसतं. आणि जेव्हा कळतं, तेव्हा मग धडपड चालू होते. जसं एखाद्याला कशात पेटीमध्ये वगैरे बंद केलंय आणि मग तो धडपड करत, तशी त्याची अवस्था होते. ज्या व्यक्तीकडे ते जातील, एक तर त्या व्यक्तीकडून चुकीचं मार्गदर्शन दिलं जातं किंवा भरकटवलं जातं किंवा फक्त पैसे घेतले जातात, काम होत नाही आणि योग्य मार्ग त्याचा मोस्टली मिळत नाही. खूप लोकांना मिळत नाही. जे अख्खं आयुष्य निघून जातं, अख्खी पिढी पूर्ण बरबाद होते. पण शेवटपर्यंत त्यांना उपाय काही मिळत नाही. मग अशा वेळी म्हणून आपल्याला अध्यात्माची मदत घ्यावी लागते. कारण कसं आहे, आपण आगीने आग नाही विझवू शकत. मान्य आहे, तंत्राचा काठ हा तंत्रच आहे. पण आगीनेही आपण ते नाही विझवू शकत. जसं की समोरचा व्यक्ती जर आपल्याशी भांडण करायला, तर आपण भांडण केलं, ते अजून वाढत जाणार आहे किंवा वाद वाढत जाणार आहे. ते विकोपाला जाईल. पण समजा एकाने कोणीतरी त्यावेळी माघार घेऊन दुसरा काही त्यावर पर्याय काढला. जसं की महाभारतामध्ये युधिष्ठिराने जेव्हा हत्ती मारला गेला होता अश्वत्थामाचा, त्यांनी ती सिच्युएशन मॅनिप्युलेट करण्यासाठी नरो वा कुंजरो असं उत्तर दिलं होतं. तसंच काहीसा पर्याय इथेही आपल्याला अवलंबावा लागतो. अध्यात्म इथे वापरावं लागतं. सात्विक शक्तीचा आधार घ्यावा लागतो. अर्थातच वेळ लागतो थोडासा. तंत्रासारखं ते फास्ट होत नाही. पण त्याचे साइड इफेक्ट्स काही होत नाहीत. आपले कर्मही बिघडत नाहीत आणि आपल्या पाठीशी जे पाठबळ उभं आहे, ते कायमस्वरूपी उभं राहतं. तंत्र आणि सात्विक ऊर्जेमध्ये हा फरक आहे, की आपण कोणाचं कर्म डिस्टर्ब करत नाही. ना समोरच्याचं करतोय, ना आपलं करतोय. कारण बऱ्याचदा ब्लॅक मॅजिक होणं हा प्रकार आपल्या कर्माचा सुद्धा भाग असतो. आपण कधी काहीतरी त्याला त्रास दिलाय, काहीतरी केलंय. म्हणून काही ना काही मार्गाने ती व्यक्ती आता आपल्याला त्रास देते. मग समजा आपणही आता त्याच्यासोबत जर तशाच प्रकारे रिॲक्ट होतोय, पुन्हा आपलं कर्म आपण वाढवून घेतो. मग जर आपण सात्विक मार्गाने जातोय, ते कर्म आपण झिरो करतोय. आपलं स्वतःचं जे कर्माचं कर्ज आहे, तर त्याचा कुठेतरी एक EMI आपण भरतोय आणि ते कमी होतंय. त्यामुळे तंत्राला तंत्रकाट करण्यापेक्षा सात्विक मार्गाने जावं. त्याच्या बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत.
सात्विक मार्गाने सुद्धा जाण्यासाठी. ओके. यालाच पकडून मी एक चॅनलला फॉलो करतो ज्याच्यामध्ये तो सोलची जी जर्नी असते आफ्टर डेथ, तो कसा कसा पुढे पुढे सरकतो, मग त्याचा पुनर्जन्म किंवा पुढची स्टेज काय असते याच्यामध्ये. रिसेंटली मी एक पॉडकास्ट म्हणजे रादर काल किंवा परवाच माझ्यासमोर एक अचानक पॉडकास्ट आला आणि त्याच्यामध्ये एक उच्चार झाला की इल्युमिनाटी हा जो ग्रुप आहे हे सोल विकत घेतात किंवा सोल ओरिजिन पकडतात, कंट्रोल असतं आणि तुमचं हे कॉन्ट्रॅक्ट आधीच डिझाईन केलेलं असतं तुम्ही जिवंत असताना, की तुम्ही मेल्यानंतर त्या सोलला मी ओन करणार आहे. तर हे पॉसिबल आहे का बेसिकली? पण इल्युमिनेट हा जो ग्रुप आहे किंवा ज्याच्या इंटरनेटवर जी माहिती आहे, मला नाही वाटत ते ओपनली ते लोक एवढे जर पॉवरफुल असतील तर ते उघडपणे ते ठेवतील. सहज सोपं आहे की जर माझ्याकडे तेवढीच ताकद आहे तर मी कशाला माझ्याबद्दल विरोधातले कमेंट्स किंवा एवढी पुरावे पब्लिक इन्फॉर्मेशन ठेवेल. फक्त आता ॲज अ एक्सपर्ट म्हणून मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करतो की याच्याबद्दल तुमच्याकडे काही इनपुट्स आहे का? ही लोक एक्झिस्ट करतात का? बरं याचं ते पुढे काय करतात? म्हणजे सोलशी रिलेटेड आहे आणि ऑफकोर्स हे ब्लॅक मॅजिकच आहेत डायरेक्ट इनडायरेक्ट, म्हणजे याला डायरेक्ट म्हणू शकत नाही. इनडायरेक्टली सोल विकत घेणं किंवा गहाण ठेवणं हा ब्लॅक मॅजिकचाच प्रकार असावा असं मला तरी वाटतं. तुमचं ओपिनियन काय? ओके. हा इल्युमिनाटी हा जो टर्म आहे आजकाल खूप जणांकडून ऐकायला मिळतो. बरोबर. इव्हन त्याचा जो साईन पण आहे तो पण हो. बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतो आणि बऱ्याच सेलिब्रिटी सुद्धा तिकडे गेलेले प्रमोट आपल्याला करतायत. दिसतात. हो. आणि एक सेलिब्रिटी तिथपर्यंत जाऊन परत आलेला पण आहे. सिंगर. हो. हो. तर ते परत पण आलेत आणि हं. त्यांनी स्वतःचे अनुभव सुद्धा याबद्दल सांगितलेले आहेत. आता थोडक्यात जसं मी सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल मी माझ्या प्लॅनेट बद्दल उल्लेख केला होता. हो. मिंटाका बरोबर. ओरियन बेल्ट मध्ये आहे. तर त्या जे ओरियन्स जे आहेत म्हणजे मी सुद्धा एलियनच आहे. ओके. कारण मी इथली नाहीच आहे. ओके. दुसऱ्या प्लॅनेटचे. तर जे ओरियन बेल्ट मधले दुसऱ्या प्लॅनेटचे जे जीव आहेत ते रेप्टिलियन कॅटेगरीमध्ये येतात. ओके. आणि ते पृथ्वी नष्ट करायला बसलेले आहेत. ओके. मग ही जी इल्युमिनाटी आहे ती रेप्टिलियन कॅटेगरीतली आहे. ते सोल्स आहेत ते सगळे. ओके. तुम्ही जर काही जणांचे चेहरे जरी बघायला गेले तर तुम्हाला रेप्टाईल फीचर्स त्यांच्या चेहऱ्यामध्ये दिसतात. त्यांचे डोळे असोत किंवा फेशियल फीचर्स असोत, एकंदरीत वागणं हे काही जणांच्या चेहऱ्यामध्ये दिसतं आपल्याला. मी नाव आता नाही घेऊ शकत त्यांचं. पण जे वर्ल्ड वाईड फेमस चेहरे आहेत मीडिया मधले असोत किंवा इतर बिझनेस मधले, पण ते चेहरे आयडेंटिफाय करू शकतो आम्ही. कारण आम्ही त्यांच्या विरोधात काम करतो. विरोधात म्हणजे ऍक्च्युली ते विरोधात काम करतात कारण आम्ही पृथ्वी वाचवण्यासाठी आलोय आणि ते नष्ट करायला आलेले आहेत. मग त्यासाठी ती वेगवेगळी माध्यमं वापरतात. जसं आता युनिव्हर्सने काय केलंय, आम्हाला हे शरीर देऊन मिशन पाठवलेलं आहे की या शरीरात राहून तुला एवढं काम करायचं आहे, हे मिशन आहे. सेम वे इल्युमिनाटी म्हणजेच रेप्टिलियन जी कॅटेगरी आहे तेही तशा शरीरांचा वापर करतात. ओके. आणि मग त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे ट्रॅप्स आपल्याकडे पाठवले जातात. जसं भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये मायाजाळ हा शब्द वापरलेला आहे, कलियुगातलं मायाजाळ. तसंच आत्ताचा जो शब्द आहे की ट्रॅप आहे. ट्रॅप म्हणजे कसला आहे? मॉडर्निटीच्या नावावर बऱ्याच गोष्टी खपवल्या जातात. एक तर तुम्हाला सात्विकतेपासून दूर नेलं जातं. नॉनव्हेज खाणं आहे. आता हे याच्याबद्दल वेगवेगळे मतभेद आहेत ना. नॉनव्हेज खाणं चुकीचं आहे असं नाही. पण एक उदाहरण म्हणून नॉनव्हेज खाणं आहे, पार्टी करणं, पब आहे किंवा रात्री उशिरापर्यंत जागणं आहे किंवा मल्टिपल रिलेशन्स ठेवणं आहे मॉडर्निटीच्या नावावरती. एखाद्याच्या मागे कटकारस्थान करणं आहे आणि एखादी गोष्ट मिळवण्याची विनाकारण खूप जास्त जिद्द असणं स्वतःमध्ये, त्यासाठी काहीही करायचं, कुठल्याही थराला जाणं आहे किंवा लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या गोष्टी आहेत किंवा फेमिनिझम हा शब्द आहे आत्ताचा. बरोबर. हेही खूप जणांना आवडणार नाही. पण ज्या पद्धतीने फेमिनिझम आता दाखवला गेलेला आहे तो पूर्णतः चुकीचा आहे. फेमिनिझम म्हणजे तसा नाही. निसर्गाने आपल्याला वेगळं बनवलेलं आहे, काही उद्देशाने बनवलं आणि अर्थातच स्त्री खूप स्पेशल आहे. तिच्याकडे जास्त जबाबदारी निसर्गाने दिलेली आहेत आणि म्हणून तिला वेगळं आहे ते मान्य करणं गरजेचं आहे. फेमिनिझम आता काय केला जातो की पुरुषांची बरोबरी करा किंवा वरचढ ठरवा, हे भरवलं गेलंय फेमिनिझमच्या नावावर. मग ते वाटेल तसे कपडे घालणं असेल किंवा पुरुष स्मोक करतात, ड्रिंक करतात, मी पण करणार किंवा मग ते ड्राईव्ह करतात, मी करण्यात काहीही चुकीचं नाहीये. पण जे तुमच्या स्वतःच्या तब्येतीसाठी सुटेबल आहे का? बरोबर. किंवा जसं आता ट्रॅफिक पोलीस बघतो आपण, कंडक्टर बघतो, आर्मी बघतो, ही खूप कष्टाची कामं आहेत, खूप त्रासाची कामं आहेत. तिथे जी स्त्री काम करते तिला माहित आहे तिला रोज काय त्रासातून जावं लागतं.
म्हणजे फक्त स्वतःला कम्पेअर करण्यासाठी म्हणून तुम्ही फेमिनिझमचा वापर करताय. हा ट्रॅप आहे. किंवा ओके. जे जे ॲडव्हर्टाइजमेंट्समध्ये प्रोडक्ट्स आपल्याला विकले जातात, मल्टीव्हिटॅमिन, मल्टीग्रेन, हे सगळं काही ट्रॅपच आहे. जे सुरुवातीला आपले जुने लोक वापरत होते. राख वापरली जायची, कोळसा, मीठ हे सगळं वापरलं जायचं दात घासण्यासाठी. आणि बरोबर. आता आपण काय करतो, आपकी टूथपेस्ट में नमक है हे विचारतात आणि ते विकलं जातं आपल्याला. किंवा बिस्किट्स खायला घातले जातात, नूडल्स खायला घातले जातात. म्हणजे आर्टिफिशियल भाज्या किंवा जे निसर्गाने दिलंय ते सगळं तुम्हाला रेडीमेड काहीतरी बनवून दिलं जातं आणि ते योग्य आहे असं सांगितलं जातं. हा ट्रॅप आहे पूर्णपणे. किंवा काही जणांना, म्हणजे याच्या पुढचं जाऊन सांगते, की कशा प्रकारे सोल आपला कॅप्चर केला जातो रेप्टिलियन्स किंवा इल्युमिनाटीकडून. काही जणांना स्वप्नामध्ये रिपीटेडली फिजिकल रिलेशनशिपचे स्वप्न दिसतात. आता हे एक कॅटेगरी वेगळी आहे, की जे ॲडिक्ट आहेत त्यांचा भाग वेगळा आहे. पण जे स्पिरिच्युअल आहेत किंवा सात्विक आयुष्य जगतात त्यांच्या डोक्यामध्ये अशा काही गोष्टी नसतात. समजा अशा व्यक्तीला किंवा एखाद्याचा पूर्ण DNA खूप चांगला आहे, फॅमिली बॅकग्राऊंड चांगला आहे, तसं DNA जर चांगला आहे, तर तो DNA या रेप्टिलियन कॅटेगरीकडून चोरला जातो. जसं तुम्ही आता आत्मा विकणं हा जो प्रकार आहे तोही आहेच. पण DNA सुद्धा हे लोक चोरतात. ज्यांनाही अशा प्रकारची स्वप्न येतात, त्या माध्यमातून ते तुमचा DNA चोरतात. कारण तो ऑलरेडी पॉवरफुल आहे आणि प्रगत आहे तो. तो DNA वापरून ते आपल्या ठिकाणी वापरतात, त्याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल तयार करण्यासाठी. हे ओके. DNA असे चोरले जातात. आणि जे सोल विकणं आहे, तर ते ॲक्चुअली होतं, की अच्छा. आपल्या आयुष्यावर आपला कंट्रोल नसतो. म्हणून ज्यांनी म्हणजे तुम्ही नोटीस करायला चालू करा आता. ज्यांनी इल्युमिनाटीला फॉलो केलं किंवा आपला सोल ऑलरेडी विकलेला आहे, रातोरात स्टार बनतात. बरोबर. खूप ग्रोथ होते, खूप पैसा मिळतो आणि सडन डेथ होते त्यांची. काही माहित नसतं कारण. तर तिथे पटकन आपल्याला कळतं, की कोण इल्युमिनाटीच्या मागे लागलेलं आहे. आणि त्यांचे फेशियल एक्सप्रेशन सुद्धा चेंज होतात, डोळे चेंज होतात. तर हे घडतं ॲक्चुअलमध्ये आणि हे त्यांचं रूट जे आहे ते रेप्टिलियन्समध्ये आहे. ओके. बरं. आता आपण जसं लामाफेराबद्दल बोलत होतो. लामाफेरा टेक्निक वापरून आपण ही जी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा ब्लॅक मॅजिक आहे, हे रिमूव्ह कसं करू शकतो? त्याचे काही 1-2 ठोकताळे आहेत का? एक तर सगळ्यात आधी जेव्हा माझ्याकडे लोक येतात हीलिंगसाठी, तर ते डोक्यात असं कन्फर्म बसून आलेले असतात, की कोणीतरी काहीतरी केलंय. बरोबर. आता बघितल्यानंतर खरंच एनर्जी कळते माणसाची, की खरंच ब्लॅक मॅजिक आहे, की हे त्याचे इंटरनल प्रॉब्लेम्स आहेत. सायकॉलॉजिकल पण असू शकतात बऱ्याच वेळेस. बरेचदा असतात. हो. काही फॅमिली पॅटर्न्स असतात, काही DNA इश्यूज असतात आणि फिमेल्समध्ये मोस्टली वूम ट्रॉमा हा खूप येतो. वूम ट्रॉमा म्हणजे काय होतं, की जसं स्त्रीला निसर्गाने नवीन जीव तयार करण्याची ताकद दिलेली आहे. ती नवीन जीव जन्माला घालते, पण तिच्यापासून ती जे काही तिचे इश्यूज आहेत, ती पण पुढे ती फॉरवर्ड करत असते त्या जीवासोबत. आणि जेवढ्या आपल्या पिढ्या झालेल्या आहेत, त्या प्रत्येक पिढीमधून ते कॅरी फॉरवर्ड होत आलेलं असतं. मग बऱ्याचदा हे पॅटर्न रिपीट होतात. जसं की समजा आजी जेव्हा प्रेग्नंट होती, समजा तिचे अबॉर्शन झालेत, मिसकॅरेज झालेत किंवा घरामध्ये मानसिक त्रास खूप होता, मारहाण झालेली आहे किंवा कमी वयात लग्न झालेलं आहे. ह्या सगळ्या त्रासातून जर आजी गेलेली आहे, ऑटोमॅटिकली ते आईकडे आलेलं आहे. तिच्याकडून ते आत्ता मुलीकडे सुद्धा आलेलं आहे. मुलगा असो किंवा मुलगी, वूम ट्रॉमाचे दोघांवरही परिणाम होतात. मग ते मुलीकडे आल्यानंतर, इथपर्यंत आल्यानंतर काय होतं, कधी लग्न जमत नाही किंवा मेडिकली फिट असताना मूल होत नाहीये किंवा विनाकारण मिसकॅरेजेस होतात किंवा आईचं आणि मुलाचं जमत नाहीये. आता हा पण एक प्रॉब्लेम आहे खूप, की छोटी आहेत मुलं, पण पालकांची जमत नाही. हे असे इश्यूज होणं आहे. तरी किंवा मग बऱ्याचदा आपण ज्या अनुभवातून आलोय लहानपणापासून, ज्या वातावरणातून आलोय, तर त्यानुसारही आपली मानसिकता बनलेली असते. तिथले काही गोष्टी असतात किंवा आपले जे पूर्वीचे काही जन्म झालेले आहेत, तर त्या सगळ्यांचा डेटा आपल्या चक्राजमध्येच असतो. सगळं काही चक्राजवर येऊन थांबतं. तर आपल्या चक्राजमध्ये आपण काय-काय ब्लॉकेज बनवले, त्यामुळेही प्रॉब्लेम्स येत असतात. पण माणूस फिक्स ठरवून ठेवतो, की कोणी काहीतरी केलंय. मग जेव्हा कोणी माझ्याकडे येतं, तेव्हा कळतं, की हा प्रॉब्लेम खरंच ब्लॅक मॅजिक आहे, की कोणी काही केलेलं आहे. मग त्यावेळी त्यानुसार त्यांना हीलिंग दिलं जातं. लामाफेराचं थोडंसं वेगळं येतं हीलिंगमध्ये. लामाफेराचं हीलिंग किट येतं प्रॉपर, जे की बाकी हीलिंग मोडॅलिटीजमध्ये येत नाही. कारण जसं आपण ब्लॅक मॅजिक किंवा स्पिरिट रिमूव्हल हे जे हीलिंग करणार आहे, तर त्यासाठी हीलरची सेफ्टी पण महत्वाची आहे, की त्याला त्याच्यावर काही परिणाम होऊ नये. तर हीलिंग किट येतं, जो मरून रंगाचा गाऊन असतो. जसं लामाज वापरतात तसा मरून रंगाचा गाऊन असतो. एक बर्निंग स्टिक असते, ज्यामध्ये क्रिस्टल्स भरलेले असतात. क्लिअर क्वार्ट्ज क्रिस्टल असतो, ॲमेथिस्ट असतो किंवा ग्रीन एव्हेंच्युरिन, या सगळी क्रिस्टलचीच ती स्टिक बनवलेली असते. स्केचू माळ असते
आणि ग्राउंडिंगच्या 4 स्टिक बनवलेल्या असतात. आणि ज्याला हीलिंग देणार आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा एक मरून रंगाचा कपडा लागतो. एवढं साहित्य लागतं आपल्याला हीलिंग करण्यासाठी. आणि लामाफेरामध्ये हीलर हा सेफ आहे. त्याला तो गाऊन आहे दिलेला, माळ आहे, स्टिक आहे. त्यामुळे तो स्वतःही सेफ आहे. जेव्हा आपण ब्लॅक मॅजिक रिमूव्ह करतो, तर त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही. होऊ 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 शकतो, शकतो. हां. पण आपली सेफ्टी तिथे आहे. हं. किंवा जे एखादं स्पिरिट रिमूव्ह करतोय आपण, तर मग ते त्याचा आपल्यावर काही होऊ नये परिणाम म्हणून आपली सेफ्टी असते. आणि ते किट जे आहे, ते प्रत्येक सेशनच्या वेळी क्लीन्स करतो आम्ही. हं. चार्ज केलं जातं. म्हणजे हीलिंगच्या आधीही आणि झाल्यानंतर सुद्धा. आणि असं काही सेशन जेव्हा होतं, तर त्याच्यानंतर आपलंही हीलिंग करणं गरजेचं असतं. हं. आणि जेव्हा हे हीलिंग होतं, तर जेव्हा मी सांगितलं की आम्ही कॅन्डल लावून ठेवतो, ती कॅन्डलची फ्लेम बदलते तेव्हा. जेव्हा जर ब्लॅक मॅजिक आहे किंवा एखादी स्पिरिटची एनर्जी दिसते, हं. ती फ्लेम बदलते. हं. फ्लेम जर स्पिरिट असेल, तर त्यातून आवाज येतो. कॅन्डलच्या फ्लेममधून वेगळा आवाज येतो. फ्लेम जी आहे ती शक्यतो लाल पिवळ्या शेडमध्ये असते. ती निळसर रंगामध्ये होते आणि ती स्ट्रेट राहत नाही. ती वेगवेगळ्या शेपमध्ये अशी रँडम व्हायला चालू होते. ओके. जर स्पिरिटचं असेल तर. आणि बाकीचं ब्लॅक मॅजिकचं असेल तर नॉर्मल पेटणारी कॅन्डल त्यातून इतका काळा धूर निघायला चालू होतो. आणि ज्याचं हीलिंग आपण करतोय ना, तर त्याला जाणवतं सुद्धा ते. हं. ओरडतो तो. म्हणजे आता हं. लेटेस्ट जी माझी बॅच झाली लामाफेराची ऑनलाईन कोर्समध्ये. तर एक स्टुडंट पण होती ती, शिकायला पण आली होती आणि तिचं हीलिंग पण घ्यायचं होतं. तर तिचं म्हणणं होतं तिचं आणि तिच्या आईचं, की हिला कोणीतरी ब्लॅक मॅजिक केलंय आमच्याच लोकांनी. कारण तिचं वागणं खूप बदललंय. हं. म्हणजे ती व्यवस्थित खात-पीत पण नाही. तिचं कॉन्सन्ट्रेशन नसतं. काही रुटीन फॉलो करत नाही आणि बरंच एज झालं, अजून लग्न सुद्धा झालेलं नाहीये. मग मी विचारलं त्यांना, "मग तुम्ही आत्तापर्यंत काही केलंय का याच्यासाठी?" आम्ही या बाबा-बुवाकडे गेलो. त्यांनी झाडफूक केलं, हे सगळं सांगितलं. मग जेव्हा तिचं हीलिंग चालू केलं मी, आता ते डेमोसाठी म्हणून पण होतं आणि ॲक्चुअल हीलिंग पण होतं. तर 2.5 फेरा वगैरे मी मारला आणि जसं सिम्बल्स येतात लामाफेरामध्ये, हो. हीलिंगमध्येही जसं बाकी रेकीमध्ये रेकीमध्ये येतात, होतं. हं. तसंच इथेही 12 सिम्बल्स असतात लेव्हलनुसार. तर सिम्बल्स मी जसं ड्रॉ करायला चालू केलं, ती मुलगी दिसताना एकदम अशी वीक दिसते, छोटीशी दिसते. बाकी वेळेला आवाज पण येत नाहीये. इतकी जोराने किंचाळायला लागली, ओरडायला लागली ती मुलगी, "सोडा मला. हं. मला सोडा. हे थांबवा. हे काय करताय? मला खूप त्रास होतोय." आणि ती पूर्ण अशी बेडवरून उचलून आपटत होती स्वतःच खाली. ओके. बेडवर झोपवलं होतं. "मला सोडा हे." म्हणून रडायला लागली ती. "हे काय आहे? सोडा मला. मला त्रास होतोय." पूर्ण हीलिंग संपवलं सगळं. एकच सेशन झालं होतं. म्हणजे 7 सेशन मिनिमम आम्ही देतोच. तर एकच सेशन झालं होतं. त्याच्यानंतर थोडा वेळ तिला झोपायला वगैरे सांगितलं. ती शांत झाली मुलगी. हं. आता तिचं स्वतःचं हीलिंग जे स्वतः जेव्हा करते, तिला काही त्रास होत नाहीये. तेव्हा त्याच दरम्यान अजून एक दुसरी केस पण होती. तिचं म्हणणं हे होतं, की तिच्यामध्ये 3 स्पिरिट्स आहेत आणि त्यातले 2 काढलेले आहेत, पण अजून एक आहे, हं. जे की जिन आहे. तिचं हीलिंग पण जेव्हा मी चालू केलं, एकतर सुरुवातीला ती बडबडत होती मुलगी, जसं मी हीलिंग चालू केलं, "मी जाणार नाही. ओके. तुम्ही थांबवा. हे माझं शरीर आहे. माझ्याकडे शरीर नाही आणि मला हे पाहिजे. ही माझी आहे." म्हणजे मेल स्पिरिट हं. आहे ते. तर हीलिंग पूर्ण चालू होतं तसंच. नंतर मग ते शांत होत गेली मुलगी. फर्स्ट सेशन झालं. सेकंड सेशनमध्ये पण ती हेच म्हणत होती, की "मी जाणार नाहीये. तुम्ही काय करायचं ते करा." हं. हं. मला त्रास होतो. ती ओरडायची ती पण जोरात. तर बेडवरून उठू शकत नाही. म्हणजे ज्याला आपण हीलिंग देतोय ना, जोपर्यंत हीलर ते क्लोज करत नाही सेशन, तो उठू शकत नाही. अच्छा. तो बांधून घातल्यासारखाच ते हं. एनर्जीमुळेच तो बांधून घातल्यासारखा होतो. जसं 3रं सेशन झालं, 4थं सेशन आलं, तेव्हा त्या मुलीच्या तोंडून हे शब्द आले नाहीत, की मी जाणार नाही वगैरे. समजलं, हा एकच शब्द आला आणि तिथून मग नंतर पुढचे राहिलेले सेशन शांततेत झाले. आणि ती एनर्जी पहिल्याच सेशनमध्ये मोस्टली निघून जाते. लामाफेरा एवढं पॉवरफुल आहे. हं. हं. हां, पण एवढं आहे, की जेव्हा आपण ब्लॅक मॅजिक रिमूव्हल वगैरे करणार आहे किंवा म्हणजे स्पिरिट पोझेशनचे जे केसेस आहेत, तर ते जेव्हा आपण लेव्हल 2 किंवा ग्रँड मास्टरपर्यंत जाऊ, तेव्हाच्या केसेस घ्याव्यात. ज्या लामाफेरामध्ये 3 लेव्हल्स येतात. ओके. लेव्हल 1, 2 आणि मग ग्रँड मास्टर 3च असतात. जेव्हा तुम्ही लेव्हल 2 किंवा ग्रँड मास्टर होतात, तेव्हाच अशा केसेस घ्याव्यात. बाकी इतर आपण पूर्वी जसं डिस्कस केलं, त्या सगळ्या केसेस आपण लेव्हल 1 मध्ये सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. ओके. फॉर जस्ट कन्फर्मेशन की हे जे लेव्हल सांगताय, तर यासाठी लागणारा टेन्युअर काय हं. असतो? म्हणजे जर कोणाला इंटरेस्ट असेल, हं. तर त्या लोकांना ते लगेच क्लिअर होईल. ओके. जसं की खरं पाहायला गेलं तर लेव्हल 1 ची प्रॅक्टिस म्हणजे ॲक्चुअल जी प्रोसेस आहे,
तर कमीत कमी तुम्हाला 6 महिने ते 1 वर्ष प्रॅक्टिस करणं एक लेव्हलची गरजेची असते. पण आता खरंच एवढे स्टुडंट कोणीही त्यांच्या गुरुशी लॉयल राहत नाहीत किंवा तेवढा पेशन्सही नसतो. नसतो, बरोबर. फास्ट पाहिजे असतं. हो. मग कमीत कमी 1 महिन्याचा गॅप म्हणजे तुम्ही एक लेव्हल शिकली, एक अट्युनमेंट घेतली लेव्हलची, तर 21 दिवसांचा कालावधी हा स्वतःसाठी द्यायचा असतो. म्हणजे ती शुद्धीकरण प्रोसेस आहे. तुम्हाला 21 दिवस स्वतःला हीलिंग द्यायचं आहे. स्वतःतले जे प्रॉब्लेम आहेत आधी दूर करायचे. त्याच्यानंतर तुम्ही एलिजिबल होता दुसरा लेव्हल शिकण्यासाठी किंवा दुसऱ्यांना हीलिंग देण्यासाठी. हं. मग कमीत कमी 1 महिन्याचा गॅप तरी असला पाहिजे, एक लेव्हल शिकल्यानंतर.